आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम याचा हा सेकंड व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओ मध्ये मी सगळ्या टर्म क्लिअर केलेल्या आहेत. तसंच आपण त्या व्हिडिओमध्ये मोनोमियल, बायनोमियल, ट्रायनोमियल अँड पॉलिनोमियल याचा फरक बघितलेला आहे. तसंच एक एक्सरसाइज सुद्धा सोडवलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण ऍडिशन ऑफ मोनोमियल, बायनोमियल अँड ऍडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघणार आहोत. आपण आता पहा, ऍडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये सगळ्यात पहिलं आहे ऍडिशन ऑफ मोनोमियल. आपण हा प्रॅक्टिस सेट सुद्धा सोडवणार आहोत 33, पण त्याच्या आधी थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा इथे निगेटिव्ह 3x, 4x आणि 7x हे तीन आहेत मोनोमियल. आता बघा, मोनोमियलची ऍडिशन फक्त तेव्हाच केली जाते तेव्हा त्यांचे हे लाईक टर्म असतील ते. आता बघा, लाईक टर्म म्हणजे काय आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले. पहिला व्हिडिओ बघितल्याशिवाय हा व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही. लाईक टर्म म्हणजे काय हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की त्यांचे जे व्हेरिएबल आहेत हे सेम असले पाहिजे. तिथे बघा x x x. मग आता आपण याची ऍडिशन करूया. 3x प्लस 4x प्लस 7x. मी बघा, इंटिजर्सची ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचा एक व्हिडिओ चॅनलवरती आहे 6th स्टँडर्डचा, खूप आधी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबरची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन इंटिजरची कशी करतात याचं छान एक्सप्लेनेशन रूल बनवलेले आहेत. त्या रूलनुसार तुम्ही जर एकदा बघितलात तो व्हिडिओ तर हे तुम्हाला परत कधीच हा प्रॉब्लेम येणार नाही. निगेटिव्ह पॉझिटिव्हची ऍडिशन, त्याच्यामुळे नक्की चॅनलवरती जा. ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स असा एक व्हिडिओ टाकलेला आहे. हव्यास त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, कमेंटमध्ये मला कळवा. बघा, आता काय करायचं आपण सगळ्यात पहिले तर ह्या कॉन्स्टन्सची बेरीज करून घ्यायची. आधी आपण इथे करायची नाही, आपण साईडला रफ वर्क म्हणून 3x प्लस 4 प्लस 7. बघा, इथे आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, इथे रूल प्रमाणे 1 आन्सर येईल, प्लस इथे येणार 7 8, म्हणजे इथे आन्सर येणार आपलं 8x. फक्त कॉन्स्टन्टची बेरीज होते, व्हेरिएबल आपला तोच राहतो. तसंच आता जर हे बायनोमियल असतील, बायनोमियलची ऍडिशन असेल तर कशी करणार बघा आपण. 2x मायनस 3y आहे समजा, आणि दुसरं आहे 5x प्लस 10y. हा, या बायनोमियल आहेत, ह्याची ऍडिशन करायची आहे. काही अवघड नाहीये, तोच रूल वापरायचा की लाईक टर्म एकत्र करून घ्यायच्या आहेत. लाईक टर्म म्हणजे काय, ज्यांचे व्हेरिएबल सेम आहे. बघा, 2x आणि 5x, मग हा 5x इथे आणा. मायनस 3y प्लस 10y. काय केलं आपण तर लाईक टर्म ह्या एकत्र केल्या. 2x प्लस 5x 7x, बरोबर. मायनस, मराठीमध्ये ह्याला सरूप पदे म्हणतात, इंग्लिशमध्ये आपण लाईक टर्म म्हणतो. बघा, आता निगेटिव्ह 3 प्लस 10, तर हे ह्याच्या रूलनुसार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरची ऍडिशन असेल तर जो आकडा मोठा असेल म्हणजे 10, त्याच्यातून हा नंबर मायनस करायचा असतो आणि त्याला ह्या मोठ्या आकड्याचं चिन्ह म्हणजे निगेटिव्ह 7 पॉझिटिव्ह 7y इथे येणार. हे रूल साठी हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही मागचा, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. पहा, 7x प्लस 7y हे आपलं आन्सर. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट 33 सोडवूया. प्रॅक्टिस सेट 33 पहा. मध्ये तुम्हाला काय, आणि जरी ट्रायनोमियल आले, पॉलिनोमियल ऍडिशनला आले तरी सेम रूल, लाईक टर्म त्याच्या एकत्र करून घ्यायच्या. आता बघा, सोडवता तुम्हाला समजेल. फर्स्ट एक्झाम्पल आहे 9p प्लस 16q, आणि ही एक टर्म दिलेली आहे, तुम्हाला ऍडिशन करायला सांगितलेली आहे, आणि 13p प्लस 2q ही दुसरी टर्म दिलेली आहे. काय करायचं, ह्याची दोन पद्धतीने बघा, एक व्हर्टिकल असते अरेंजमेंट, एक होरिझॉन्टल. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे. बघा, आपण आधी होरिझॉन्टल करूया. होरिझॉन्टल करायला पण सोपं वाटते ती. 16q प्लस 13p प्लस 2q. बघा, आता लाईक टर्म्स आपण एकत्र घ्यायचे आहेत. 9p आणि 13p एकत्र करून घेतले लाईक टर्म्स. आता काय करायचं, 16q प्लस 2q काय केले आपण, लाईक टर्म्स एकत्र केले, ह्याची आता ऍडिशन करायची. 13 प्लस 9 किती येणार आपला आन्सर पहा, इथे येणार 22p प्लस 18q. ही झाली आपली होरिझॉन्टल अरेंजमेंट, बरोबर. आता आपण एक फक्त ह्याची तुम्हाला फक्त मी व्हर्टिकल दाखवणार आहे, पुढचे सगळे आपण होरिझॉन्टलने सोडवणार आहोत. पण एक व्हर्टिकल साठी दाखवते. काय करायचं, इथे सुद्धा आपण उभी मांडणी मराठीमध्ये 9p प्लस 16q प्लस 13p प्लस 2q. पहा, इथे प्लस चिन्ह, प्लस प्लस आधी नको लिहूया. 16 पॉझिटिव्ह 16 प्लस पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह 18q आलं, बरोबर. आणि सेम इथे आपण तेच करायचं आहे, 13 प्लस
22b. आन्सर बघा सेम आलेला आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. तुम्ही दोन्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता. जर सांगितलं नसेल तर, सांगितलं असेल व्हर्टिकल अरेंजमेंट किंवा हॉरिझॉन्टल तर त्या पद्धतीने करायला पाहिजे. आता आपण सेकंड सोडवणार आहोत. पहा, सेकंड आहे 2a प्लस 6b प्लस 8c. बघा, हे ट्रायनोमियलची ऍडिशन आहे. तुम्हाला आता ही आपण काहीही अवघड नाही. ट्रायनोमियल येऊ दे, पॉलिनोमियल येऊ दे, सगळ्यात महत्वाचा रूल म्हणजे आपण लक्षात ठेवायचा आहे की लाईक टर्म्स एकत्र करून घ्यायचे आहेत. हे सेकंड एक्झाम्पल आहे. 2a प्लस 6b प्लस 8c प्लस 16a प्लस 13c प्लस 18b. बघा, लाईक टर्म एकत्र करून घ्या. 2a लाईक टर्म आहे 16a बरोबर, प्लस 6b लाईक टर्म आहे 18b प्लस 8c लाईक टर्म आहे 13c. आता याची ऍडिशन करायची. 16 प्लस 2 18a प्लस 16 प्लस 18 24b प्लस 8c प्लस 13c 21c. हे आपलं आलेलं आहे आन्सर. पहा, अवघड असं काहीच नाहीये. फक्त बघा, आता इथे ऍडिशन करायची आहे आपल्याला, म्हणून आपण इथे हे दोन आहेत हे सलग लिहून घेतलेले आहेत बरोबर. इथे मी ब्रॅकेट द्यायला हवे आणि हे ओपन करायला हवे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण दाखवू. आता ह्याची मी व्हर्टिकल अरेंजमेंट दाखवत नाही, सेम आहे. याच्या खाली हे लिहून घ्यायचं. आन्सर तुमचं ऍडिशन केल्यावरती हेच येणार आहे. थर्ड बघूया आपण. पहा, थर्ड आहे आपलं 13x² मायनस 12y². ही एक टर्म झाली. दुसरी आहे 6x² मायनस 8y². आता बघा, ह्याची ऍडिशन करूया. 3x² मायनस 12y² एक ब्रॅकेट प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 6x² मायनस 8y². आता हा ब्रॅकेट काढून घेऊया आपण. 13x² मायनस 12y² ब्रॅकेटच्या बाहेर प्लस चिन्ह आहे म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा इथे मायनस असतं तेव्हा आतल्या टर्मची सगळे चिन्ह बदलतात. पहा, आता काय करायचंय, लाईक टर्म्स एकत्र करून घ्यायचे आहेत. 13x² प्लस 6x² मायनस 12y² मायनस 8y². 13 प्लस 6 येणार 19x² बरोबर. आता इथे बघा, इथे काय येणार आहे तुम्हाला 12 निगेटिव्ह 12 निगेटिव्ह 8. परत तुम्ही इथे गोंधळणार आहात. दोन्ही हे निगेटिव्ह आहेत आणि जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा ऍक्च्युली रूल असा आहे की सबस्ट्रॅक्शन करताना त्याची ऍडिशन करून ह्या नंबरचा अपोजिट नंबर त्याच्यात ऍड केला जातो. सबस्ट्रॅक्शन न करता ह्याची ऍडिशन करून ह्याचा अपोजिट नंबर ह्याच्यात ऍड केला जातो. तुम्हाला परत सांगते मी, तो व्हिडिओ पहा, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स, त्याच्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. निगेटिव्ह 20 आन्सर, म्हणून इथे येणार निगेटिव्ह 20y². चला आता आपण फोर्थ बघूया. पहा, फोर्थ एक्झाम्पल आहे. आपण लिहून घेतलं. ह्या दोघांची ऍडिशन करायची. आपण लिहून घेऊया. 17a² b² प्लस 16c एक झाला प्लस 28c मायनस 28a² b². आता आपण काय करूया, ब्रॅकेट ओपन करूया. 17a² b² प्लस 16c प्लस, परत सांगते पॉझिटिव्ह आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतले चिन्ह बदलत नाहीत. जर ते निगेटिव्ह असतं तर आपल्याला आतले सगळे हे बदलून घ्यायला लागले असते. लाईक टर्म्स एकत्र करून घेऊया. 17a² b² मायनस 28a² b² प्लस 16c प्लस 28c. 17 मायनस 28 करायचे तुम्हाला. आता पहा, इथे पण एक रूल आहे. याच्यामध्ये काय करायचं की या नंबर मधून हा नंबर वजा करायचा आणि त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. तुम्हाला परत सांगते, तुम्ही रूल परत ते पहा. वाटल्यास मी एखादा व्हिडिओ पण परत त्याच्यावरती सुद्धा बनवेन, शक्य झाल्यास मला. निगेटिव्ह 11a² b², पण तो व्हिडिओ तुम्ही नीट बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. आता इथे बघा, इथे डायरेक्ट ऍडिशन आहे. आपण ऍडिशन करून घेतली. 44c हे आपलं आलं आन्सर. पहा, अवघड काही नाहीये. स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे आणि इंटिजर्सच्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. पहा, 6th लास्ट एक्झाम्पल आहे, लिहून घेतलेलं आहे. आपण याची ऍडिशन करूया. 3y² मायनस 10y मायनस 16 प्लस 7y² प्लस 8. पहा, आता ब्रॅकेट ओपन करूया. 3y² मायनस 10y मायनस 16 आणि प्लस 7y² प्लस
8. लाईक टर्म एकत्र करूया बघा. 3y² प्लस 7y² आणि 10y ला कोणतीच लाईक टर्म नाहीये म्हणून नुसते 10y. 16 प्लस 8 बघा इथे आणि इज इक्वल टू साइन द्यायचं आहे नेहमी. बघा आता -3 प्लस 7. -3 प्लस 7 किती आन्सर येणार आहे 4. 4y² प्लस 7y 4y² प्लस मायनस 10y. 10y हे लिहिले आपण -8. -16 प्लस 8 4y² प्लस 10y -8 हे आपलं आलेलं आहे आन्सर. पहा इथे आपला 33 प्रॅक्टिस सेट झालेला आहे. तसंच फर्स्ट व्हिडिओ सुद्धा आहे चॅनलवर. हा सेकंड आहे आणि सबस्ट्रॅक्शनचा सुद्धा व्हिडिओ आहे. नक्की पहा. या लेसनचे 4 व्हिडिओ होतील. नक्की पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक सुद्धा करा.